कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजर्षी व छत्रपती हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे वैकुंठवासी यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांना स्मरून आज या ठिकाणी लोहा मतदारसंघाचा मेळावा होत आहे। या मेळाव्याला उपस्थित असलेले मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे नेते, माजी मंत्री, विद्यमान आमदार, एक दबंग असं नेतृत्व मुंबईमध्ये ज्यांचा आदरयुक्त दबदबा आहे असे रवींद्रजी वायकर साहेब आपल्या जिल्ह्याचे, दोन्ही जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतो आहोत, असे आदरणीय बबनरावजी थोरात साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माधव पावडे, बबन बारसे, माजी जिल्हा प्रमुख श्री कोकाटे, महिला आघाडीच्या वत्सलाताई पुयड, एकनाथ दादा, मुक्तेश्वर भाऊ, भुजंग पाटील, सन्माननीय व्यासपीठ, सर्व विभागाचे विंगचे पदाधिकारी, शिवसेनेचे, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना, किसान सेना व समोर बसलेले सर्व या लोहा कंधार मतदारसंघाचे शिल्पकार, शिवसेनेचे शिवसैनिक आणि हितचिंतक बंधूंनो, सध्याचं राजकारण देशात, राज्यात, जिल्ह्यात, मतदारसंघात सगळे आपण खूप आता अभ्यासू झालेलो आहोत। सगळ्याच क्षेत्राचा आपला अभ्यास होत आहे। एक काळ पूर्वीचा आदरणीय बाळासाहेबांच्या माध्यमातून 1966 ला जी शिवसेनेची शाखा, शिवसेना स्थापन झाली मुंबईमध्ये, आणि ज्या या संघटनेला नाव आदरणीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी दिलं, हे 4 अक्षर या महाराष्ट्राला राजकारण काय आहे ते शिकून गेले। कारण माझ्यासारखा एक सामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला नांगर हनीत आमदार झाला, काही अपेक्षा नाही, काय नाही, फक्त शिवसेना ह्या 2-4 अक्षरावर आमचं प्रेम, आणि ते काम करीत राहिलो। कधी ध्यानी नाही, मनी नाही, ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा नाही। थेट 86 ला माझी जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली। सलग 96 पर्यंत 90 ला मी निवडणूक लढवली, थोड्या मतानं हारलो, 95 ला जिंकली। माझ्यासारखे अनेक पानटपरीवाले असतील, टांगेवाले असतील, घोडेवाले असतील, रिक्षेवाले असतील, अनेक असे मजूरदार असतील, सस्पेंड असतील, कोणी अशा लोकांना, सर्वसामान्य हे जे वैभव प्राप्त करून दिलं, हे पूर्वीच्या काळामध्ये कोणी, हे आणि राजकारण काय असतंय हे शिवसेनेनं ह्या महाराष्ट्राला सांगितलं। अहो, साधा आमदार निधी काय असतो हे सुद्धा माहित नव्हतं कोणाला। सांगायचं म्हणजे राजकारण, कार्यकर्ता, विधानसभा काय, लोकसभा काय, हे सगळं जे आहे ते माननीय स्वर्गीय बाळासाहेबांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये सगळीकडे हे पोहोचलेलं आहे। आणि आजही माननीय उद्धव साहेब बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून निस्वार्थपणे, जातीपातीचं कसलंच राजकारण नाही। इकडे आम्ही असंच बसलो होतो, बाळासाहेब म्हणजे अरे काय जातीचा एक विषय कुठला तरी निघाला होता, मला म्हणजे 13 नेते, त्याच्यापैकी कोण कोणत्या जातीचा आहे आणखीनही मला माहित नाही।
मला फक्त कार्यकर्ता दिसतो, कार्यकर्ता दिसला की मी त्याला कामाला लावतो. आणि शिवसेनेमध्ये जात पात काही नाही, काम करील त्याला त्याचं बेनिफिट, त्याचा फायदा मिळेल. आणि आम्ही त्या जिल्ह्यामध्ये जिल्हाभर जवळजवळ त्या काळामध्ये 950 जवळजवळ 1000च्या जवळ शाखा रात्रंदिवस बेजार होऊन एका दिवशी 4 शाखा अजून ऐकायला सगळं माहित आहे. 4 शाखा एका दिवशी आम्ही फिरून उपाशी तापाशी पोटी, साहेबाबाला सायकलही नव्हती. मी म्हणलं मला जिल्हा प्रमुख करू नका, माझी विनंती आहे, मला काही झेपत नाहीये. सुभाष पारकर साहेब होते, त्यांनी बाळासाहेबांची भेट घालून दिली. म्हणले तू 6 महिने तुम्ही एक प्रभारी म्हणून काम करा. मी ठीक आहे म्हणलं, प्रभारी म्हणून करतो, पण मला झेपणारी गोष्ट नाही. पण काम करीत 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 लोकांनी, माझ्या मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या लोकांनी 4 आमदार निवडून आले. पहिल्या वेळेस 1, नंतर 4, नंतर 5. म्हणजे एवढं चांगलं वैभव या जिल्ह्यामध्ये आम्ही उभं केलं. त्याच्यानंतर काय कमी अधिक राजकारण महाराष्ट्रामध्ये होत गेलं. युती झाली पक्षाशी. ह्या युती सोबत साहेब मी या भाजप सोबत अनेक वर्षे आमच्या बैठकी झाल्या. रावते साहेब त्यावेळेस म्हणत होते सगळ्यात बदमाश आहेत हे लोक भाजपवाले, यांच्याशी युतीच करणं आपल्याला मागे पुढे केव्हा ना केव्हा धोका बसणार आहे. रावते साहेब नक्की म्हणत होते आणि मलाही बोलले होते. तिथं आमच्या बैठकीमध्ये चर्चा होत असताना उमेदवार तर जवळ एकही नाही, आम्हाला अर्ध्या द्या, ताकद नाही, काही बी नाही. मग तडजोड झाली की सांगा तुमचे उमेदवार, तुमचाच उमेदवार द्या की म्हणायचे का काय व्हायला, आमची निशाणी तुमचा माणूस, तुमचाच माणूस राहणार आहे. अशा पद्धतीने या लोकांनी बोटाला धरून शिवसेनेच्या ह्या महाराष्ट्रामध्ये हात पकडला. आणि आज महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ म्हणून ज्याला मानणार होते ते आज हे महत्वाकांक्षी लोक सगळे मोठा भाऊ म्हणून ज्याला मानित होते, आज त्यांनी उद्धवजीला 14 ते 19च्या काळामध्ये साहेबांना माहित आहे किती पक्षाला, आमदाराला, आताचे मुख्यमंत्री माझ्या खिशात राजीनामा आहे म्हणायचे. म्हणजे एवढी चीड होती त्यांना भाजपची. राष्ट्रवादीचा मंत्री आम्हाला निधी देत नाही, ती चीड होती त्यांना. आणि आज काय झालं, आज काय झालं, युती आघाडी हे घडत गेल्या मध्ये, त्याच्यामध्ये असो तो. परंतु शिवसेनेला ज्यावेळेस अपमानित करत होते ही चीड होती. आता लोक म्हणतात उद्धवजीनं हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले. अजिबात नाही, अजिबात नाही. त्यांना काय हिंदुत्व कशासाठी खातात हे माहित नाही. ज्यावेळेस बाबरी पाडली, आम्ही 2 वेळा गेलेलो होतो. पहिल्या वेळेस आम्हाला बांदा जिल्ह्यामध्ये अटक झाली, बाबाराव पाटील शिंदे आमच्या सोबत होते. बांदा जिल्ह्यामध्ये आम्हाला आर्मीला अटक झाली. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस प्रत्यक्षात कृती घडली त्यावेळेस आम्ही तिथं होतो. आणि त्यावेळेस पत्रकारांनी ज्यावेळेस काही प्रश्न विचारले त्यावेळेस उमा भारती सहित सगळे, आम्हाला माहित नाही बाबरीचा, आम्हाला काही संबंध नाही, आम्ही त्या विषयाशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आणि बाळासाहेबांना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी बोलले, माझ्या शिवसैनिकांनी जरी पाडली असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे. गर्व से कहो हिंदू है, हा विषय जो आहे, हा जो शब्द या राज्याला नाही देशाला दिला तो बाळासाहेबांनी दिलेला आहे. हिंदुत्व काय असते सांगू नका तुम्ही भारतीय जनता पार्टीवाल्यांनो. हे हिंदुत्व बाळासाहेबांनी हे शब्द देऊन देशामध्ये हा नारा आज घुमतो आहे, गर्व से कहो हिंदू आहे. परंतु ह्या लोकांनी स्वार्थासाठी उद्धवजीला जो त्रास दिला आहे लोकांनी, ज्यावेळेस मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री झाले ते खरोखर त्या काळामध्ये किती वाईट अवस्था होती. एके दिवशी आम्ही बसलो उद्धव साहेबांसोबत, रोहिदाजी म्हणले माझं बोट सुद्धा हालत नव्हतं, म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं, माझं बोट सुद्धा हालत नव्हतं. म्हणजे अशा परिस्थिती ह्या लोकांनी मला धोका देऊन त्यांनी गटबाजी करून तिकडे निघून गेले. असं साहेब म्हणजे आता काय, आम्ही लहान माणसं, आम्ही तुमच्या सोबत आहोत, काही अडचण नाही. मागं पुढे निश्चितपणे खऱ्याचा विजय हा झाल्याशिवाय राहणार नाही. आज जरी ही परिस्थिती असली तर मागं पुढं योगायोगानं, दुर्दैवानं म्हणा, ते कोरोना आला त्या काळामध्ये घरी बसून महाराष्ट्राला किती सांभाळलं. काय तो योगी, कोण कुठले भोगी, हे सगळे असलेले लोक, काय अवस्था होती प्रेताची.
ट्रकनं भरून नेऊन खड्ड्यामध्ये टाकीत होते, गंगेमध्ये असे तरंगत होते. पण महाराष्ट्राला उद्धवजीनं वाचवलंय. देव माणूस असलेला, कसलाही स्वार्थ नाही, एकाही मंत्र्याच्या खात्यामध्ये किंवा त्याच्या कामामध्ये कधीच अडचण आणलेली नाही. तुम्हाला दिलेलं खातं आहे, तुमचं तुम्ही जबाबदारीनं तुमची जबाबदारी पार पाडा. अशा पद्धतीनं काम करीत असताना ह्या लोकांनी, हीच लोक आज या मंत्रिमंडळात, आता जे मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे, हे का घडलं, कसं घडलं आपल्याला माहित आहे. हे गेले केवळ ह्यांना हिंदुत्वाचं देणं घेणं नाही, यांना बाळासाहेबांच्या विचाराचं देणं घेणं नाही, यांना आनंद दिघे साहेबांच्या विचाराचं देणं घेणं नाही. ह्या लोकांच्या महाग लावली ईडी आणि यांना ह्यांची प्रॉपर्टी सांभाळायची होती, यांना यांचे पद सांभाळायचे होते, यांना सत्ता मिळाली, यांना खोके मिळाले म्हणून हे गेलेले. यांना काही देणं घेणं नाही. आणि या शिंदे गटाचं काही फार नाही. येत्या काळामध्ये याचं माकड झाल्याशिवाय राहणार नाही. भाजपची सुद्धा हीच परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला प्रत्येकाला मी स्वतः उद्धव साहेब आहे, काम त्यांनी सांगितलेलं माझी जबाबदारी म्हणून आपल्याला ते काम करायचंय. आज आपल्याला हे सगळं गेलेलं वैभव आपल्या मतदारसंघामध्ये किती आमचे जुने खूप अनेक सहकारी शिल्लेदार आजही म्हणजे खूप इच्छुक म्हणजे असे काम करण्यासाठी तळमळत आहेत. तेव्हा वेळ होत चाललाय. गणेशराव माझ्या मागं पुढे फिरायला तिकडं माझ्या लक्षात आलंय, ते माझ्या लक्षात आलं. आणि या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये वाघ आणखी म्हातारा जरी झाला तर वाघच असतो. त्याच्यामुळे असं कोण काय उमेदवार कोण राहील, पक्षश्रेष्ठी आहे, कोणाला देतील काय आहे असं नाही. आम्ही त्या इच्छुकमध्ये आहोतच नाही असं नाही. बघू आता काय श्रेष्ठी आहे, आघाडी आहे, कोणाला सुटतंय, काय होतंय तो प्रश्न वेगळा झाला. परंतु आपल्याला काम करायचं पक्षाचं, इमानदारी आपल्याला काम करायचं पक्षाचं, पक्ष बांधणी करायची. आणि येणाऱ्या 24 मध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काही उमेदवार देईल पक्षश्रेष्ठी, आमचे वायकर साहेब, आमचे संपर्क प्रमुख, तो उमेदवार स्वीकारून आपल्याला उमेदवाराला विजयी करायचंय. मी एवढी आपल्याकडून म्हणजे सगळ्यांकडून अपेक्षा करतो की आपण प्रामाणिकपणे स्वतः उमेदवार समोर आता बांधणी करायची. साहेब होऊ द्या चर्चा मधून मी लातूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना एवढा रिस्पॉन्स मिळालेला आहे. होऊ द्या चर्चा ह्या विषयावर जर चर्चा झाली तर भाजपवाल्याची काय कशाला जोड लागणार नाही. एवढा मस्त विषय आहे तो. आणि प्रत्येक गावामध्ये आपण तो आणखी नाही साहेब आम्हाला त्याची परवानगी द्या, एक वेळेस होऊ द्या चर्चेची, आणखी एक वेळेस 15 दिवस द्या. एवढा विषय चांगला आहे तो साहेब. भारतीय जनता पार्टीची म्हणजे उत्तरच देऊ शकत नाही ते लोक. आपण प्रश्न जे आपल्याला प्रश्नावली तयार करून दिलेली आहे ती जर नुसती गावामध्ये जर वाचली तर 14ला काय म्हणून आले हे मोदीजी, रावणासारखे आले. ते रावणासारखे संन्यासाचं रूप घेऊन आणि नंतर त्यांनी हे खरं रूप दाखवलं. खरं रूप त्यांनी नंतर दाखवलं. तसे लोकांनी समाजाने त्यांना हिरा म्हणून हातामध्ये धरलं, परंतु ही गारगोट निघाली. गारगोट एक कलंक आहे आमच्या देशाला असलेला भारतीय जनता पार्टीचा. आणि म्हणून आपण पुन्हा आपल्या जोमानं जिद्दीनं महाराष्ट्रामध्ये उद्धवजीला मुख्यमंत्री करण्यासाठी म्हणा करतात जे काही ठरलं आघाडीमध्ये ते करण्यासाठी आपल्याला, कारण भारतीय जनता पार्टीला थांबविलं तरच काही खरं नाही तर काही नाही. यांनी कारण चारही स्तंभ ताब्यात घेतलेले त्यांनी. चारही स्तंभ आज एकाच माणसाकडून अपेक्षा आहे देशामध्ये की आमचे चंद्रचूड चीफ जस्टिस सुप्रीम कोर्टाचे चंद्रचूड त्यांच्याकडूनच मेरिटवर त्यांच्याकडूनच आपल्याला न्याय मिळण्याची परिस्थिती आहे. आणि तोच एक आशेचा किरण आहे. ते जर काही झालं खालीवरी आणि ही जर युती आघाडी जर फिसकटली, इंडिया जर फिसकटला तर अवघड आहे. म्हणून श्रेष्ठत्वाचा निर्णय ते घेतील, त्यांच्याही लक्षात आहे सगळ्या गोष्टी आहे. पण आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या विचारानं आपण काम करायचंय. एकत्र सगळे वंचित मुस्लिम बांधव खूप मोठ्या प्रमाणात आले, वंचितचे कार्यकर्ते आपल्या सोबत आलेले. त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही आपल्याला विजय मिळवण्यासाठी. आणि पैशाची म्हणून कोण गरज म्हणते हो. 50,000मध्ये रोहिदास चव्हाणला तुम्ही निवडून दिलं होतं की नाही? 50,000ही खर्च झाला नाही असं काही नाही.
जनता बिघडल्यावर पैशाची काही आवश्यकता नाही, तेव्हा असं काही समजू नका. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपल्या पक्षाची बांधणी मजबूतपणे, पक्षाला खोटी माहिती मिळणार नाही देऊ नका. कुणीही जरी झालं तरी योग्य माहिती द्या, कारण त्याच माहितीवर पक्ष सगळं काही वरच अवलंबून आहे. पक्ष जो आहे तो त्याच्यावरच, आपल्या दिलेल्या माहितीवरच सगळी बांधणी होत असते. तेव्हा जास्त बोलता खूप वेळ झालेला आहे. साहेबाची क्षमा मागून पुढे 2 सभा आहेत, मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.